बघा पाठीमागच्या तासाला पण शेती क्षेत्रासाठी किंवा शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचा विचार आपण कालच्या तासाला केलेला होता. म्हणजेच शेती क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी शासनाने कोणते उपाय योजलेले आहेत या बाबीचा आपण विचार केलेला होता. त्यामध्ये वाजवी दरात दर्जेदार बी बियाणांचं वितरण करण्याची व्यवस्था शासनाने केलेली दिसून येते की जेणेकरून आधुनिक पद्धतीची बी बियाणं शेतकऱ्यांना कशी उपलब्ध होतील या हेतूने शासनाने योग्य दरात दर्जेदार बी बियाणं उपलब्ध करून देण्याची सुविधा केलेली दिसून येते. कारण भारतीय शेतकरी हा परंपरागत बियाणांचा वापर करताना दिसून येत होता आणि परंपरागत बियाणांचा वापर केल्यामुळे शेतमालाचं उत्पादन कमी प्रमाणामध्ये तयार होत होतं आणि शेतमालाचं उत्पादन कमी प्रमाणात तयार झाल्यामुळं शेती क्षेत्राचं दर एकरी उत्पादन कमी निघत होतं. म्हणून शासनाने काय केलं की आधुनिक पद्धतीची बी बियाणं शेती क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी वितरण व्यवस्था निर्माण केलेली दिसून येते. त्यानंतर खते, कीटकनाशके इत्यादी वितरण केंद्रामध्ये सुधारणा केलेली दिसून येते. म्हणजे कीटकनाशक आणि खतं यांचं वितरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या. मोठमोठी रासायनिक खते आणि औषधे विक्रेत्यांना परवाने देण्यात आले की जेणेकरून शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये सुद्धा खतं आणि बियाणं उपलब्ध होतील, कीटकनाशकं उपलब्ध होतील हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनानं या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या दिसून येतात. त्यानंतर शेती पंपाचे विद्युतीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. मागणीनुसार वीज पुरवठा उपलब्ध करून दिलेला दिसून येतो की त्यामुळं शेती क्षेत्राचा विकास घडून येण्यास मदत होताना दिसून येते. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार पतपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी प्राथमिक पतपुरवठा संस्था गाव पातळीवर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जिल्हा पातळीवर आणि राज्य सहकारी बँका राज्य पातळीवर स्थापन केलेल्या दिसून येतात की त्यामुळं शेती क्षेत्रास कर्ज पुरवठा उपलब्ध होण्यास मदत होते. अशा वेगवेगळ्या बाबींचा आपण विचार कालच्या तासाला केलेला दिसून येतो. आता शेती क्षेत्राचा आपण विचार केला, त्यानंतर आपल्याला औद्योगिक क्षेत्राचा विचार करायचा आहे. कारण शेती क्षेत्राचा विकास झाला म्हणजे राज्याचा विकास झाला असं नाही. कारण शेती क्षेत्राचा विकास घडवून आणायचा असेल तर औद्योगिक क्षेत्राचाही विकास घडवून आणला पाहिजे. शेती क्षेत्रातील शेतमाल हा कच्चा माल औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरून औद्योगिक क्षेत्रातील वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढून औद्योगिक क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. म्हणून औद्योगिक क्षेत्राचाही विकास होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपल्याला या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचाही विचार करायचा आहे. आता महाराष्ट्र राज्य जे आहे हे महाराष्ट्र राज्य औद्योगिकदृष्ट्या विकसित राज्य म्हणून ओळखलं जातं किंवा महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आपणास असल्याचं दिसून येतं. 2016-17 मध्ये
महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असणारं राज्य होतं. म्हणजे 2016-17मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक गतीनं झालेला आपल्याला दिसून येतो. आणि महाराष्ट्र राज्याचा जो आर्थिक विकास झालेला आहे, त्या आर्थिक विकासामध्ये औद्योगिक क्षेत्राचा वाटा सर्वाधिक असलेला दिसून येतो, की जेणेकरून औद्योगिक क्षेत्राचं योगदान या राज्याच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं दिसून येतं. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. शेती क्षेत्रामध्ये जे अधिकाधिक कामगार रोजगारासाठी गुंतलेले होते, ते अतिरिक्त कामगार जर औद्योगिक क्षेत्राकडे वर्ग केले तर औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. म्हणून शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगार औद्योगिक क्षेत्रामध्ये रोजगारात सामावून घेण्याची क्षमता त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेली दिसून येते. त्यामुळं बाजारामध्ये विविधता निर्माण होण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर भारताच्या निव्वळ मूल्य जमा वर्धित आणि उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा जो आहे, हा वाटा वाढत गेलेला आपल्याला दिसून येतं. आता औद्योगिक क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्रावर अवलंबून असणारं क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यानं किंवा विशेषतः देशानं 1990 मध्ये आपल्या भारतामध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक करण्यासाठी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्याचे दिसून येते. म्हणजे याचा अर्थ 1990च्या सुरुवातीस भारत सरकारने विशिष्ट क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आणि त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुकीला चालना दिलेली दिसून येते. आता 1991च्या उदारीकरण धोरणाने, आता उदारीकरण धोरण काय सांगतं, तर दुसऱ्या देशातील वस्तू आपल्या देशामध्ये आणावयाची झाली तर त्याला कोणाचीही परवानगीची गरज नाही. म्हणजे 1991 मध्ये उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण हे धोरण स्वीकारले आणि उदारीकरण धोरणाने असं सांगितलं की दुसऱ्या देशातील वस्तू आपल्या देशामध्ये आणावयाची झाली तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा भरमसाठ टॅक्स आकारायचा नाही, त्याच्यावरती भरमसाठ प्रमाणामध्ये कोणत्याही प्रकारचे कर आकारायचे नाहीत, की ती वस्तू आपल्या देशामध्ये कमी किमतीला उपलब्ध होऊ शकेल. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारने आणि विशेषतः भारत सरकारने प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला चालना दिलेली दिसून येते. आणि या कायद्यानं म्हणजे उदारीकरण धोरणाने काय केलं, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक करण्यासाठी मुक्त वातावरण तयार केलं आणि मुक्त वातावरण तयार केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये परकीय विदेशी गुंतवणूक झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्राबाबत झाली आणि त्यावेळेस महाराष्ट्र हे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत एक नंबरचं राज्य असल्याचं दिसून येतं. आता 2000 पासून ते 2017 पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये 6,11,760 कोटी रुपये इतकी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये परकीय विदेशी गुंतवणूक झालेली दिसून येते. म्हणजे परकीयांनी आपल्या देशामध्ये केलेली गुंतवणूक म्हणजेच प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक होय. आणि हे प्रमाण भारतातील एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या 31% हे प्रमाण आहे.
म्हणजे याचा अर्थ जी 100% गुंतवणूक आपल्या महाराष्ट्र देशामध्ये जी होते परकीय गुंतवणूक, त्यापैकी जवळजवळ 31% गुंतवणूक ही कुठं होते? आपल्या महाराष्ट्रामध्ये होते. म्हणजे महाराष्ट्र राज्याकडं प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत ज्याला आपण प्रिफरन्स म्हणतो किंवा प्राधान्य म्हणतो, हे प्राधान्य आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आपल्याला दिसून येतं. आता तरी औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण काही समस्या सांगितलेल्या आहेत. जसं शेती क्षेत्रासाठी काही समस्या सांगितल्या आणि शासनानं त्यावरती काही उपाय सुचवले, तसंच की औद्योगिक क्षेत्रासाठी काही सर्वसाधारण समस्या सांगितल्या आणि त्याच्यासाठी सरकारनं काही उपाय सुद्धा सांगितलेले आहेत. आता समस्या कोणत्या सांगितल्या? शासकीय दप्तर दिरंगाई. आता जर आपल्याला औद्योगिक क्षेत्रात उद्योग एखादा सुरू करावायचा झाला आणि जर त्याला आपणास परवानगीची आवश्यकता जर असेल, तर शासनाकडून आपणाला परवानगी वेळेवर मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतं? तर शासकीय दप्तरामध्ये दिरंगाई निर्माण होते आणि शासकीय दप्तरामध्ये दिरंगाई निर्माण झाल्यामुळं औद्योगिक क्षेत्रापुढं काही समस्या निर्माण होतात. त्यानंतर कौशल्य विकासाच्या संधीची कमतरता. म्हणजे आता याचा अर्थ कौशल्य विकासाच्या म्हणजे औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या ज्या काही संधी आहेत, या संधी कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतात. म्हणजे शासनानं औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी काही संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्याच्यासाठी काही योगदान देता येतं का ते पाहिलं पाहिजे. त्याच्यासाठी काही अनुदान देता येते का या बाबीचाही विचार केला पाहिजे. पण कौशल्य विकासाच्या बाबतीत संधी जी निर्माण व्हायला पाहिजे त्या बाबतीमध्ये कमतरता दिसून येते. त्यानंतर सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये जरी महाराष्ट्र हे देशामध्ये अग्रेसर असणारं राज्य असलं तरी महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रामध्ये सुधारित तंत्रज्ञान पुरेशा प्रमाणात वापरलं जात नाही. म्हणजे जेणेकरून सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव महाराष्ट्रामध्ये या औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. त्यानंतर पायाभूत सुविधांचा अभाव. औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा फार महत्त्वाच्या असतात. मग ऊर्जा असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या बाबी फार महत्त्वाच्या असतात औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी. आणि अशा ज्या पायाभूत सुविधा ज्या आहेत, या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होताना दिसून येत नाही. आजही औद्योगिक क्षेत्रामध्ये ऊर्जा असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या बाबींची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षण फारसं उपलब्ध होत नाही. औद्योगिक क्षेत्रामध्ये दळणवळणाची साधने पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये वाहतूक असेल किंवा ऊर्जा असेल, ही सुद्धा साधनं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होताना दिसून येत नाहीत. त्यानंतर पुढची समस्या आहे ती म्हणजे नवीन उद्योजकांना प्रोत्साहनांचा अभाव. म्हणजे याचा अर्थ नवीन उद्योजक तयार करण्यासाठी शासनाने प्रोत्साहन दिलं पाहिजे, परंतु नवीन उद्योजक तयार करण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन दिल्याचं दिसून येत नाही.
किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन नवीन उद्योजकांना दिलं जात नाही. नवीन उद्योजकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येतात, त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची फार नितांत गरज असते. या बाबी जर शासनाकडून उपलब्ध झाल्या, त्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध झालं, त्यांना भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये आणि पुरेसं उपलब्ध झालं, तर नवीन उद्योजक मार्केटमध्ये येण्यास सहज तयार होतील. पण शासनाकडून अशा नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासारख्या कोणत्याही प्रकारच्या योजना तयार केल्या जात नाही. आणि अशा योजना तयार न केल्यामुळं औद्योगिक क्षेत्रावरती प्रगतीच्या बाबतीमध्ये असमाधानकारक प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर विकास कार्यक्रमाचा अभाव. औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही विकासाचे कार्यक्रम आहेत, हे विकासाचे कार्यक्रम राबवणं फार महत्त्वाचं आहे. परंतु औद्योगिक क्षेत्रामध्ये विकासाचे कार्यक्रम राबवण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न केले गेल्याचे दिसून येत नाही. त्यामुळं औद्योगिक क्षेत्राचा जो विकास आहे, तर औद्योगिक क्षेत्राच्या समोर आणखीन एक समस्या आपल्याला दिसून येते, ती म्हणजे प्रादेशिक असमतोल. म्हणजे याचा अर्थ की सर्व प्रदेशाचा समान विकास झालेला दिसून येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत सर्व भागांचा समान विकास होणं फार महत्त्वाचं आहे. परंतु सर्व भागांचा समान विकास औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत झाल्याचं दिसून येत नाही. ठराविक भागांचा विकास औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत झाला, ठराविक भागांचा विकास औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत झाला नाही. काही भाग मागासच राहिला. एखाद्या ठराविक एरियामध्येच प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक झाली. एखाद्या ठराविक किंवा मागास जिल्ह्यामध्ये जी गुंतवणूक होणं अपेक्षित होतं, ती गुंतवणूक झालेली दिसून येत नाही. आता ह्या पहिल्या औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या. आता महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार औद्योगिक विकासाकरिता सरकारनं काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. आता कोणत्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत, तर पहिली उपाययोजना सुचवली होती संभाव्य गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मान्यता देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. म्हणजे काय झालं, तर संभाव्य गुंतवणूकदार म्हणजे भविष्य काळामध्ये जे गुंतवणूक करणारा जो गुंतवणूकदार आहे, त्या गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मान्यता देण्यासाठी, म्हणजे ज्या काही गुंतवणूक करण्यासाठी परमिशन्स आवश्यक आहेत, ती परमिशन देण्यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक खिडकी योजना सुरू केलेली आपल्याला दिसून येते. एक खिडकी योजना सुरू केलेली दिसून येते. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सेवा सुविधा पुरवलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर लघु उद्योगांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग वाढावा. जे लघु उद्योजक आहेत त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग वाढावा म्हणून निर्यातीस प्रोत्साहन देण्यात आलेलं आपणाला दिसून येतं. अशा वेगवेगळे उपाय महाराष्ट्र सरकारनं 2016-2017 मध्ये किंवा 17-18 नुसार जे काही उपाय सुचवलेले आहेत, ते उपाय या ठिकाणी
उपाय सुचवलेले दिसून येतात. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती सुद्धा केलेली दिसून येते. असे अनेक उपाय या उद्योग क्षेत्रासाठी केलेले आहेत. त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे सेवा क्षेत्र. ते क्षेत्र आपण नंतरच्या तासाला पाहू. तर आपण बघा, महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे या प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहिली, वेगवेगळी वैशिष्ट्ये अभ्यासली. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये शेती क्षेत्राच्या विकासाचा विचार केला. त्याचबरोबर शेती क्षेत्राच्या सर्वसामान्य समस्या पाहिल्या आणि त्याचबरोबर शेती क्षेत्राच्या समस्या दूर करण्यासाठी 2017-18 नुसार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनाही त्या ठिकाणी आपण विचारात घेतल्या. त्यानंतर औद्योगिक क्षेत्र विचारात घेतलं आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या विचारात घेतल्या आणि या समस्या दूर करण्यासाठी सरकारनं कोणते उपाय सुचवले या बाबींचाही विचार केलेला आपल्याला दिसून येतो. तर आता महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे, पुस्तक कुणाकडे एक जणाकडे जरी असेल तरी त्या ठिकाणी चौथं जे प्रकरण आहे हे प्रकरण एक जणांनी उभं राहायचं वळीनं आणि ते वाचायचं, एक एक पॅरेग्राफ वाचायचं. हां, मोठ्या आवाजामध्ये, माझ्यापर्यंत आवाज खणखणीत आला पाहिजे. महाराष्ट्राच्या आर्थिक वरचं वाक्य राहिलं बघ, प्रस्तावनावर मोठ्या आवाजामध्ये. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. लोकांच्या संघटित प्रयत्नामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला. इथं ये, वाच पुढं. हां, ठीक आहे, वाच. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग. महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण पाहणी 2017-18च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय कारणांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर असे 6 महसूल विभाग असून त्यामध्ये 36 जिल्हे समाविष्ट आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये. महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. राज्याची लोकसंख्या 2011 मध्ये 11.24 कोटी होती. महाराष्ट्र राज्य भौगोलिकदृष्ट्या देशातील 3रे मोठे राज्य असून त्याचे क्षेत्रफळ 3.8 लाख चौरस किमी आहे. महाराष्ट्र हे नागरीकरण झालेले राज्य असून 45.20% लोकसंख्या नागरी भागात राहत आहे. जनगणना 2011च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण दर हजारी पुरुषामागे 929 स्त्रिया इतके आहेत. 2011च्या जनगणनेनुसार राज्याचा साक्षरता दर 82.3% होता. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2016-17 नुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात हे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन GSDP आणि दरडोई उत्पन्न SPCI सर्वाधिक आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने पुढील प्रमाणे विपुल नैसर्गिक साधन संपत्ती, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, अद्ययावत तांत्रिक सुधारणा, विकसित पायाभूत सुविधा. महाराष्ट्र हे नवनिर्मिती, कौशल्य विकास, गुंतवणूक व पर्यटन यासाठी लोकप्रिय आहे. महाराष्ट्राचा आर्थिक विकास. कृषी क्षेत्र व संलग्न क्षेत्र राज्याच्या आर्थिक विकासामध्ये प्रमुख भूमिका पार पाडतात. महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कृषी व क्षेत्रातील राज्याचे एकूण उत्पादन मूल्यवर्धित प्रमाण 2001-2002 मध्ये 15.3% इतके होते. या तुलनेत
2016-17 मध्ये हे प्रमाण 12.2% इतके कमी झाल्याचे दिसून येते. कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या: जमीन धारणेचा कमी आकार व कमी उत्पादकता, सीमांत भूधारण व सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ, रासायनिक खते व कीटकनाशकांचे अतिवापरामुळे शेतजमिनीची अवनती, शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा, भूसुधारणा कायदा व पीक पद्धती यांची संशोधन अंमलबजावणी, कोरडवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधांचा अभाव, भांडवली कमतरता, ग्रामीण विकास योजनांची अयोग्य अंमलबजावणी, विपणन व्यवस्थेची कमतरता, हवामान बदलाचा परिणाम याचा विचार करा. शेतकऱ्याने आपला माल मध्यस्थीशिवाय थेट ग्राहकांना विकल्यास काय होईल? महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना: वाजवी दरात दर्जेदार बियाचे वितरण, खते व कीटकनाशकांचे वितरण केंद्रात झालेली वाढ, जलसिंचन सोयीचा विकास, शेती पंपाचे विद्युतीकरण व मागणीनुसार वीजपुरवठा, आवश्यकतेनुसार पतपुरवठा, कृषी उत्पन्न बाजार समिती APMC, कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रे, फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण व बांधणी सुविधांची उपलब्धता, प्रसार माध्यमांच्या द्वारे कृषी विषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे अशा दृष्टिकोनाची निर्मिती. उद्योग क्षेत्र: महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. वार्षिक औद्योगिक पाहणी ASI 2016-17 नुसार महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या आर्थिक विकासात राज्याचा औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगार सामावून घेण्याची क्षमता आहे. यामुळे बाजारामध्ये विविधता, उच्च उत्पादन व उच्च उत्पादकता निर्माण होते. भारताच्या निव्वळ मूल्य जमा वर्धित NVA उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 18% आहे. प्रादेशिक व विदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्रातील उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. शोधा पाहू. महाराष्ट्रातील खालील उत्पादन क्षेत्रासाठी असणाऱ्या प्रत्येकी 5 उद्योगाची नावे शोधा. उदा. रासायनिक अन्न प्रक्रिया, कापड निर्मिती, माहिती तंत्र, औषध निर्मिती. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक FDI 1990च्या सुरुवातीस भारत सरकारने विविध क्षेत्रात प्रयत्न विदेशी गुंतवणूक आणण्यास सुरुवात केली. 1991 प्रयत्न विदेशी गुंतवणूक असण्यास सुरुवातीच्या उदारीकरणाच्या कायद्याने प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला. भारतात महाराष्ट्र हे गुंतवणुकीबाबत पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य हे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक बाबतीत FDI अग्रेसर आहे. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण एप्रिल 2000 पासून सप्टेंबर 2017 पर्यंत रु. 6,11,760 कोटी इतके होते. हे प्रमाण भारतातील एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या 31% आहे. औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या: शासकीय दफ्तर, दिरंगाई, कौशल्य विकासाच्या संधीची कमतरता, सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव, नवीन उद्योजकांना प्रोत्साहनाचा अभाव, विकास कार्यक्रमाचा अभाव, प्रादेशिक असमतोल. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार औद्योगिक विकासाकरिता सरकारने केलेल्या उपाययोजना: संभाव्य गुंतवणुकदारांना सर्व प्रकारच्या
मान्यता देण्यासाठी एक छोटी योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत MAITRI गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा व माहिती पुरवली जाते. बस. बघा, आपण राग येऊन देऊ नका कोणाला. जवळजवळ 90% विद्यार्थ्यांना, किती 90% विद्यार्थ्यांना स्पष्ट सगळे जोड शब्द व्यवस्थित आणि ठळक शब्दामध्ये वाचता येत नाही. अगदी जे तिसरी चौथीची पाचवीची मुलं जे वाचन करतात तसं आपलं 10वीच्या आणि 11वीच्या विद्यार्थ्याचं वाचन आहे. म्हणजे मी फक्त आता दोघांना उभा केलं होतं आणि ते त्यांनी वाचलं आणि मी त्यांना बोलतोय अशातला भाग नाही. लक्षात ठेवा, सर्रास प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ही परिस्थिती आहे की आपल्याला वाचन करायचं झालं तर आपण 5वी 6वीच्या वर्गातली मुलं जसं वाचन करतात तसं वाचन करताना दिसून येते. त्यात तुमचाही काही दोष नाही. त्याच्या पाठीमागं आपले पालक, शासन, काही प्रमाणामध्ये शाळा सुद्धा या गोष्टीला जबाबदार असलेली दिसून येते. पालकांनाही आपला विद्यार्थी किंवा आपला मुलगा चांगला शिकून किंवा त्याच्याकडे लक्ष देऊन तो उच्च शिक्षित व्हावा असं पालकांना वाटत नाही. पालक सुद्धा काही असे म्हणतात की अगोदर काम कर आणि काम करून वेळ मिळाला तर शाळेचं बघ, अशी काही पालक आहेत. आणि प्रगती करण्यासाठी एक 5वी 6वी 7वी पर्यंत जर विद्यार्थ्यांनी प्रगती चांगली केली, त्यांच्यावरती पालकांनी लक्ष चांगलं ठेवलं तर पुढे त्या विद्यार्थ्याला सांगायची सुद्धा गरज नाही. लक्षात घ्या, पहिल्यापासून जर आपण कच्चं राहिलो का नाही पहिल्यापासून, तर शेवटपर्यंत आपण त्याच गतीनं आपली प्रगती होणार आहे. एक ठराविक काळ असतो, त्या ठराविक काळामध्ये जर आपण बुद्धीला चालना दिली आणि आपण सगळ्या बाबतीत जर प्रगती घडवली तर पुढे अजिबात अडचण येत नाही. आणि सुरुवातीला जर आपल्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, आपणही मन लावून किंवा सिरियसली घेतलं नाही, तर शेवटपर्यंत आपली जी बौद्धिक कुवत आहे ती बौद्धिक कुवत याच पद्धतीनं राहते. मग आपण आता कमी आहे म्हणून आपल्यामध्ये ती पात्रता नाही हेही डोक्यात घेऊन बसून चालत नाही. इथून पुढे सुद्धा आपल्याला सुधारणा करता येईल. इथून पुढे सुद्धा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध होते, संधी मिळते. त्या संधीचं सोनं करणं हे आपलं काम आहे, हे लक्षात घ्या. मी आता 40% मार्क्स पाडलेत, मला 40-45% 10वीला मार्क पडलेत. मग माझी पुढं शिकण्याची किंवा मी काहीतरी करून दाखवण्याची माझी पात्रता नाही, हे डोक्यात आणायची गरज नाही. विशेषतः कला शाखेचे विद्यार्थी आहेत का नाही, त्या विद्यार्थ्यांनी तर मनामध्ये अजिबात न्यूनगंड बाळगायचा नाही. जे मोठे मोठे अधिकारी जे आहेत ते सगळे अधिकारी हे कला शाखेमधून शिक्षण घेऊनच बनलेले आहेत. अशी बरीचशी उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. कोल्हापूरचे ते पोलीस अधिकारी काय नाव, हा कोण, विश्वास नांगरे पाटील. हा माणूस कला शाखेतून BA झालेला, कला शाखेतून BA झालेला माणूस.
आज तो 5 जिल्ह्याचा पोलीस प्रशासकीय अधिकारी. मध्यंतरी सोलापूरचा घोलप झालेला IAS अधिकारी. हे सगळे कला शाखेचेच अधिकारी आहेत. म्हणजे कला शाखेकडं आपण आलो म्हणजे आपण काही करून दाखवू शकत नाही असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. लक्षात ठेवा. कला शाखेमधून तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपणाला करिअर घडवून आणता येतं. पण विद्यार्थी कला शाखेला आहे म्हटलं की पहिल्यापासूनच ते कमकुवत समजतात. कमकुवत. पुढच्याचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपल्याकडं तसाच राहतो. पण त्या बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलावायचा हे आपल्या हातात असतं. हे लक्षात ठेवा. म्हणून कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी की आपण काहीतरी घडवून, आपण काहीतरी घडायचंय, आपण काहीतरी घडवून दाखवू, ही धमक त्या विद्यार्थ्याच्या अंगी असली पाहिजे. खूप अभ्यासाला वेळ मिळतो कला शाखेच्या विद्यार्थ्यांना. हे आता द्या सोडून, हा कोरोना वगैरे आहे, रोटेशन नाही शाळेचं. ते ज्यावेळेस रोटेशन चालू होतं त्यावेळेस 7:30 ते 11:15पर्यंत कला शाखेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग संपतात. सकाळी 11:15 वाजल्यापासून पुढं किती अभ्यास कला शाखेच्या विद्यार्थ्याला करायला वेळ मिळतो. पण विद्यार्थी सिरियस घेत नाहीत, मन लावून करत नाहीत. आणि मन लावून करत नसल्यामुळं केवळ ते असेच मागास राहतात. त्यामुळं जर त्यांनी सिरियस घेतलं तर ते काहीही घडवून, काहीही बनवू शकतात. ह्याची उदाहरणं आहेत आपल्या डोळ्यासमोर. त्यामुळं आपल्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आपलं वाचन असलं पाहिजे. वर्तमानपत्र आपण वाचली पाहिजेत. TVच्या बातम्या आपण पाहिल्या पाहिजेत. आपण नको त्या गोष्टी बघतो. आता प्रत्येकाला मोबाईल घेऊन दिला आहे घरच्यांनी. 7,000, 8,000चा, 10,000चा मोबाईल, की ज्यांचे आई वडील पुढच्या 5 वर्षामध्ये सुद्धा मोबाईल घेऊ शकत नव्हते, त्यांनी जीवाचं रान करून पोराला मोबाईल घेऊन दिला आहे. पोरगा सुद्धा म्हणतोय आता माझं ऑनलाईन शिक्षण चालू झालंय. त्याला ती लय मोठी संधीच मिळाली बघा मोबाईल घरच्यांकडून घेण्याची, शाळेच्या नावाखाली. पण त्याच्यामध्ये जास्त न गुंतता आपलं करिअर कसं घडवता येईल या बाबीचा विचार केला पाहिजे. त्या नको त्या गोष्टीमध्ये, त्या मोबाईलमध्ये न पाहण्यापेक्षा आवश्यक गोष्टीच पाहून उरलेल्या वेळेमध्ये जर आपण अभ्यास केला तर निश्चितच आपली प्रगती होईल. आपल्याला काहीतरी घडवून दाखवता येईल, आपला विकास होईल. अन्यथा नाही. जसं 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलंय तसंच तुमची 11वी होईल, 12वी होईल, तुम्ही BA व्हाल, काही पुढचं शिक्षण व्हाल, ग्रॅज्युएट व्हाल. पण तुमच्यामध्ये आत्ताच्या त्यानंतरच्या मध्ये काहीही परिस्थितीत बदल दिसणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही आत्तापासूनच आपल्याला काहीतरी व्हायचंय हे डोक्यात ठेवून आपण जर प्रयत्न केले तर निश्चितच तुम्हाला चांगलं यश येईल. त्यासाठी आत्तापासूनच तुम्ही अभ्यास करणं, वर्तमानपत्र वाचणं, पोलीस भरतीसाठी फिजिकलचा सराव करणं, ज्या गोष्टी येतात. मग तुम्ही पोलीस भरती व्हा, आर्मी भरती व्हा, मिलिटरी भरती व्हा, त्याच्यासाठी काय कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ह्या आत्तापासूनच करायच्या. आत्ताच डोक्यात ठेवायचे की आपल्याला काय व्हायचे आणि त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला पाहिजे. तर ती गोष्ट साध्य होते, अन्यथा ती गोष्ट साध्य होत नाही.
पाणी वगैरे घेऊन येतो बरं. पाणी घेऊन येतो. साहेब आहेत आज. पाणी बिनी पिऊन देतो. असं काय अवघड. बंद कर. असं असतं.